नमस्कार श्रोते हो, जय श्रीकृष्ण. भगवद्गीतेच्या या अमृतमय प्रवासात आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भक्ती योगातील एका अत्यंत सुंदर आणि सखोल श्लोकावर चिंतन करणार आहोत. हा श्लोक आपल्याला शिकवतो की खऱ्या भक्ताचे लक्षण काय असते आणि भगवंताला नेमका कसा भक्त प्रिय असतो. चला तर मग या ज्ञान गंगेत अवगाहन करूया. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः स च मे प्रियः. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात म्हणजेच भक्तियोगात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःच्या अत्यंत लाडक्या भक्तांची लक्षणे सांगत आहेत. हा श्लोक म्हणजे एका आदर्श आणि स्थितप्रज्ञ व्यक्तीचे शब्दचित्रच आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याच्यापासून कोणालाही त्रास होत नाही, जो कोणालाही उद्विग्न करत नाही आणि जो स्वतःही जगातील कोणत्याही व्यक्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे उद्विग्न होत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. श्रोते हो, याचा थोडा सखोल विचार करूया. आपण समाजात वावरत असताना अनेकदा आपल्या बोलण्याने किंवा वागण्याने इतरांची मने दुखावतो. कधी आपण रागाच्या भरात असे काही बोलून जातो ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात अशांतता निर्माण होते. पण खरा भक्त तोच असतो ज्याच्या सहवासात लोकांना शांतता आणि सुरक्षितता वाटते. तो कुणालाही भयभीत करत नाही किंवा कुणालाही संकटात टाकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो स्वतःही जगाकडून दुखावला जात नाही. जग अनेकदा कठोर असते. लोक निंदा करतात, अपमान करतात. पण जो व्यक्ती स्वतःच्या आत इतका स्थिर असतो की बाह्य जगातील कोणाचेही शब्द किंवा कृती त्याचे मानसिक संतुलन बिघडवू शकत नाही, तो खरा साधक आहे. पुढे भगवान म्हणतात, जो हर्ष, अमर्ष, भय आणि उद्वेग यातून मुक्त आहे. हर्ष म्हणजे अति आनंद. जेव्हा काही मनासारखे घडते तेव्हा आपण हुरळून जातो. अमर्ष म्हणजे इतरांच्या प्रगतीबद्दल वाटणारा मत्सर किंवा राग. भय म्हणजे भविष्याची किंवा काही गमावण्याची भीती. आणि उद्वेग म्हणजे सततची चिंता किंवा घालमेल. या 4 भावना माणसाच्या मनाला सतत हेलकावे देत असतात. जो या चारीही भावनांच्या पलीकडे गेला आहे, ज्याचे मन समुद्रासारखे अथांग आणि शांत आहे, तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे. ही अवस्था प्राप्त करणे सोपे नाही, पण अशक्यही नाही. जेव्हा आपण आपले सर्वस्व ईश्वराच्या चरणी अर्पण करतो तेव्हा आपल्यातील हा अहंकार आणि या भावना आपोआप गळून पडतात. आपण एका साक्षीदाराप्रमाणे या जगाकडे पाहू लागतो. संत एकनाथ महाराजांची कथा आपल्या सर्वांना परिचित आहे. महाराज गोदावरी नदीत स्नान करून येत असताना एका यवनाने त्यांच्या अंगावर थुंकले. महाराज जराही रागावले नाहीत. त्यांनी पुन्हा स्नान केले. असे तब्बल 108 वेळा घडले. तरीही नाथांच्या चेहऱ्यावर तोच शांत भाव होता. शेवटी तो यवनच थकला आणि त्याने महाराजांचे पाय धरले. यातून लोकांनो द्विजते च यः हा गुण दिसून येतो. जगाने कितीही उद्विग्न करण्याचा प्रयत्न केला तरी संत शांतच राहिले. एका तुझी कथा आहे. तो नदीत एका नावेत बसून ध्यान करत होता. अचानक एका दुसरी नाव त्याच्या नावेला येऊन धडकली. सुरुवातीला साधूला राग आला. त्याने डोळे उघडले आणि ओरडणार इतक्यात त्याने पाहिले की ती नाव रिकामी होती. वाऱ्यामुळे ती वाहत आली होती. हे पाहताच साधूचा राग शांत झाला. त्याला समजले की जग ही एक रिकामी नाव आहे. परिस्थिती फक्त घडत असते. आपण त्याला अहंकार जोडून विनाकारण रागावतो आणि उद्विग्न होतो. हा बोध झाल्यावर तो साधू खऱ्या अर्थाने मुक्त झाला. आजच्या धकाधकीच्या जीवनात हा श्लोक अत्यंत मार्गदर्शक आहे. ऑफिसमध्ये अनेकदा बॉस किंवा सहकारी आपल्याला विनाकारण त्रास देतात किंवा ट्रॅफिकमध्ये कोणीतरी गाडी आडवी घालतो. अशा वेळी आपला संताप होतो आणि आपला संपूर्ण दिवस खराब होतो. आपण दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देतो. गीतेचा हा श्लोक आपल्याला शिकवतो की स्वतःच्या भावनांचे नियंत्रण स्वतःच्याच हातात ठेवा. दुसऱ्याच्या वागण्याने आपली शांती भंग होऊ देऊ नका. तसेच आपल्या वागण्याने कुटुंबातील किंवा ऑफिसमधील कुणाला मानसिक त्रास तर होत नाही ना, याचे आत्मपरीक्षण करा. थोडक्यात सांगायचे तर
जो स्वतःच्या आनंदात मग्न आहे, ज्याच्या अस्तित्वाने इतरांना शांती मिळते आणि जो राग, लोभ, भीती आणि चिंतेच्या पलीकडे जाऊन स्थितप्रज्ञ झाला आहे, तोच भगवंताचा खरा आणि लाडका भक्त आहे. श्रोते हो, जर तुम्हाला या आध्यात्मिक चिंतनातून शांती आणि समाधान मिळत असेल तर आपल्या या ज्ञानामृत या परिवाराचा एक भाग नक्की व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही ज्ञानगंगा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. भगवंताची कृपा आपल्या सर्वांवर राहो. आपले जीवन शांत, सुखी आणि भक्तिमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढच्या श्लोकाच्या मनन आणि चिंतनासाठी. तोपर्यंत आनंदी रहा, शांत रहा. जय श्री कृष्ण.